शांताबाई आणि छगनराव हे दोघेच गावाला राहत होते. त्यांना 2 मुलं होती, पण ती मुलं कामानिमित्त बाहेर असायची. त्यामुळे त्या दोघांना एकमेकांचा आधार होता. दुसरं कोणी नव्हतं. शांताबाई नाही नाही म्हणत असतानाही छगनरावांनी त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं. शांताबाई सलाईन लावत असताना ते शांतपणे शांताबाईंच्या आजाराने उतरलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. शांताबाई यांचे या वर्षातील दवाखान्यात ॲडमिट होण्याची ही 3री वेळ होती आणि मागच्या 2 वर्षातली 7वी. खरं म्हणजे वयाच्या 7व्या वर्षी असं सारखं सारखं आजारी पडायचं तसं शांताबाईंना काही कारण नव्हतं. घरात अनेक वर्षापासून समृद्धी नांदत होती. प्रत्येक गोष्टीत साथ देणारा नवरा होता. मुलामुलींची लग्न होऊन दोघेही सुखासमाधानात होते. पण आयुष्यात आलेला रिक्तपणा शांताबाईंना त्रासदायक ठरला होता. त्यांचं खाण्यापिण्यावरचे लक्ष उडालं होतं. त्यातच देवधर्माच्या नावाखाली केलेल्या 5-6 उपासतापासनी पसरणे त्यांचं शरीर कमकुवत झालं होतं. त्यामुळे त्या वारंवार आजारी पडत होत्या. आता त्यांना कावीळ झाली होती. सगळं शरीर पिवळं पडलं होतं. मळमळ आणि उलट्यांनी त्यांना प्रचंड अशक्तपणा आला होता. 4-5 दिवस घरगुती उपचारांनी काहीच फरक न पडल्यामुळे शेवटी छगनरावांनी त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं होतं. सलाईन चालू होतं. शांताबाई डोळे मिटून पडल्या होत्या. त्यांच्याकडे एक काळजीयुक्त नजर टाकून छगनराव रूममधून बाहेर आले. नातेवाईकांना ही बातमी कळवावी का या संभ्रमात ते होते. कारण रोजमध्ये त्याला कोण रडे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मागच्या वेळी शांताबाईंना ॲडमिट केल्याची बातमी त्यांनी नातेवाईकांना दिली होती तेव्हा काही मोजके नातेवाईकच दवाखान्यात भेटायला आले होते. काहींनी तर चक्क दुर्लक्षच केलं होतं. पण नाही सांगितलं तर हेच नातेवाईक अहो आम्हाला सांगायचं तरी, आम्ही परके आहोत का असं म्हणायला कमी करत नाहीत. हे त्यांना अनुभवावरून माहीत होतं. शेवटी आपलं कर्तव्य पार पाडायचा निर्णय घेऊन त्यांनी मोबाईल काढला. अर्धा तास ते फोन करत होते. आता शेवटचा फोन राहिला होता. तो म्हणजे त्यांच्या मुलीला स्नेहाला. स्नेहा, तुझ्या आईला परत ॲडमिट केलंय. अरे राम, आता काय झाले तिला? कावीळ झाली. 3-4 दिवसांपासून खाणं पिणं सोडलं. खूप अशक्त झाली आहे. होणारच, पण बाबा तिच्या मागे काय हे आजारपण लागले कुणास ठाऊक. तुमचेही हाल होत असतील ना? असू दे ग, पण आता माझंही वय झाले. असं काही घडलं की माझीही BP वाढते आणि शुगर वाढते. थोडे कष्ट पडले की धाप लागते. कुणीतरी येऊन हे सगळं सांभाळावं असं वाटू लागतं. साहजिकच आहे. दादा जवळ असता तर तोही जपानमध्ये. बरं, त्याला फोन केला होता की नाही? नाही ग, त्याला फोन करून तरी काय उपयोग? तो लगेच थोडी येऊ शकणार आहे. तेही आहेच म्हणा. आणि आई अशी वारंवार आजारी पडू लागली तर त्याला असं वारंवार येणे जमणार कसं? पहा बाबा, तो जपानमध्ये गेला तेव्हा आपल्याला त्याचा किती अभिमान वाटत होता. आता मात्र त्याने सगळे सोडून इथे यावं असं वाटू लागले. ते शक्य नाही स्नेहा. एकदा का जपानच्या सुखसमृद्धीची चटक लागली की भारतात यावंसं वाटत नाही. तेही खरंच आहे. पण मला वाटतं तुम्ही त्याला एकदा फोन करून बघा. तो येवो न येवो, मी बघते. जमलं तर तेही खरंच आहे. पण मला वाटतं तुम्ही त्याला एकदा फोन करून बघा. पण मला तुम्ही त्याला सध्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यातून माझ्या सासरेबुवांचं नेहमीचं आजारपण कसं जमेल काय माहीत. जाऊ दे, दगदग करून घेऊ नकोस.
शांताच्या तब्येतीबद्दल मी तुला कळवत राहील. चला, घ्या आईची काळजी, असं म्हणून तिने फोन बंद केला. छगनरावांना आता घरी जायचं होतं. शांताबाई आणि स्वतःच्या त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवणं पण गरजेचं होतं. पण शांताबाईंसोबत कोणीतरी असणार गरजेचं होतं. त्यांना आपले लहानपणीचे दिवस आठवले. घरात इतकी माणसं असत की पेशंटसोबत कोणी राहायचा हा प्रश्न निर्माण व्हायचा नाही. घरातले सदस्य आळीपाळीने पेशंटसोबत असत. समृद्धी आली तशी प्रत्येकाला जीवाभावाच्या नात्यांपेक्षा प्रायव्हसी महत्त्वाची वाटू लागली. त्यामुळे संयुक्त कुटुंब पद्धती संपली आणि अनेक प्रश्न निर्माण झाले. अगोदर कुटुंबातलं कुणाचा आजारपण अजिबात त्रासदायक वाटायचं नाही. आता मात्र घरातला एक सदस्य आजारी पडला की अख्ख्या कुटुंबात आणीबाणी निर्माण व्हायची. नोकरी, घरातली कामं, फक्त विचारपूस करायला आलेल्या आणि कोणत्याही कामाला हात न लावणाऱ्या रिकामटेकड्या नातेवाईकांची सरबराई यातच घरातले सदस्य मेटाकुटीला यायचे. छगनरावांचे या शहरात बरेच नातेवाईक होते, पण ते सगळे चौकशी करण्यापुरतेच. मदतीला कोणीच येत नव्हतं. जी गोष्ट नातेवाईकांची ती शेजाऱ्या पाजाऱ्यांची. त्यांनाही शेजारी काय घडतंय याचं सोयर सुतक नव्हतं. माणसं स्वकेंद्रित आणि स्वार्थी झालीत. तासनतास फेसबुक, व्हॉट्सअपवर पडलेल्या किंवा टीव्हीवरच्या निरर्थक मालिका बघणाऱ्या माणसांना आजारी माणसाच्या मदतीला येण्यासाठी वेळ नव्हता. असा आजारपण आलं की छगनरावांना आपल्या जपानमध्ये असलेल्या मुलाची, अजयची प्रकर्षाने आठवण यायची. तो असता तर त्याची आणि सुनेची कितीतरी मदत झाली असती. आपल्यासारख्या थकलेल्या जीवाला हा प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण सहन करायची गरज नसती पडली असं त्यांना वाटून जायचं. पण काही इलाज नव्हता. अजयने जपानमध्ये जावं अशी त्यांचीच तर इच्छा होती. त्याला जपानमध्ये नोकरी लागली तेव्हा त्यांनीच तर आनंदाने पेढे वाटले होते. आपल्या मुलाने प्रगती करावी असं कोणत्या बापाला वाटणार नाही. तो जपानमध्ये गेला तेव्हा त्यांची आणि शांताबाई दोघांची तब्येत ठणठणीत होती. 10-15 वर्षे झाली तरी आपल्याला काही होणार नाही याची त्यांना खात्री होती. माणसाच्या आयुष्याचा कधी काय होईल हे सांगता येत नाही ही गोष्ट त्यावेळी त्यांच्या लक्षात आली नव्हती. अजय जपानमध्ये गेल्यानंतर थोड्याच दिवसात छगनरावांना BP आणि डायबिटीस झाल्याचं आढळून आलं. शांताबाई ही वारंवार आजारी पडू लागल्या. कधी मलेरिया, तर कधी टायफॉइड, तर कधी डेंग्यू. जोडीला कंबरदुखी आणि पाठदुखी तर होतीच. 3 महिन्यापूर्वी त्या बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या. कमरेचं हाड मोडलं. महिनाभर हॉस्पिटलमध्ये होत्या. त्यांचं सगळं छगनरावांनाच करावं लागलं. नाही म्हणायला स्नेहा 7 दिवस येऊन राहून गेली. पण सासूरवासनीवर तरी किती भार टाकणार. तिलाही तिचा संसार, नवरा, मुलं, सासू असे होतेच ना. शांताबाईंना नर्सच्या भरवशावर सोडून छगनराव घरी आले. स्वयंपाकाला लावलेल्या बाईनं नेमकी कालपासूनच दांडी मारली होती. काय करावं या विचारात ते पडले. शेवटी बायकोसाठी त्यांनी मुगाच्या डाळीची खिचडी केली. टेबलवर पडलेल्या कालच्या शिळ्या ब्रेडचे त्यांनी स्वतःसाठी सँडविच बनवून घेतले. ते सगळं डब्यात पॅक करून ते निघाले. स्कूटीवर बसले. त्यांनी ती स्टार्ट करायचा प्रयत्न केला, पण ती सुरू होईना. मेकॅनिक बऱ्याच दिवसापासून त्यांना तिची बॅटरी बदलायला सांगत होता, पण शांताबाईंच्या आजारपणामुळे त्यांना वेळ मिळत नव्हता. बॅटरी गेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी गाडी मेन स्टँडवर लावली आणि किक मारू लागले. पण आजारी गाडीने आज जणू सहकार पुकारला होता. किक मारून छगनराव थकले तरी ती सुरू होईना. थकलेले छगनराव धापा टाकत उभे राहिले. शेजारी राहणारा कुणीतरी येऊन गाडी चालू करून देईल या अपेक्षेनं त्यांनी इकडे तिकडे पाहिले, पण घराची आणि माणुसकीची दारं बंद करून बसणाऱ्यांना त्यांची असहाय्यता थोडीच कळणार होती. शेवटी नाईलाजाने त्यांनी गाडी परत अंगणात लावली. तिकडे तोंडाव्याची पिशवी काढून
त्या रिक्षा पकडण्यासाठी अर्ध्या किलोमीटरच्या स्टॉपवर पोहोचले. एवढंच चालून आल्यावरही त्यांना प्रचंड थकवा आला होता. रिक्षा पकडून ते हॉस्पिटलला गेले. शांताबाईंची जेवायची इच्छा नव्हती, पण छगनरावांनी त्यांना बळजबरी खाऊ घातलं. तुम्ही जेवलात का? शांताबाईंनी विचारलं. नाही, तुझं झालं की मी बसतो. छगनरावांनी पिशवीतून सँडविच काढले. हे काय, फक्त सँडविचवर भागवणार आहात का? आपली बाई आली नाही, नाहीतर कुठून तरी डबा मागून घेतला असता. जाऊ दे गा आता, म्हातारपणात भूक तरी कुठे लागते. त्यातून तू व्यवस्थित जेवणार नसल्यावर मला तरी कुठे जेवण जाणार. शांताबाई काही बोलल्या नाहीत, पण छगनरावांना कडक झालेल्या ब्रेडचे सँडविच खाताना पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आज घरात सून असती तर ही वेळ आली नसती, असं त्यांना वाटून गेलं. बायकोला वाईट वाटू नये म्हणून घशाखाली न उतरणारे सँडविच छगनरावांनी कसे बसे संपवले. ते हात धूत नाहीत तर त्यांचे एक परिचित बायकोसह आले. काय म्हणते तब्येत वहिनींची? सध्या वारंवार ॲडमिट होत आहे दवाखान्यात, त्यांनी विचारलं. तब्येत थोडी बरी आहे, ब्लड प्रेशर कमी झाले. 3-4 दिवसात मिळेल कदाचित डिस्चार्ज, छगनराव म्हणाले. मुलाला बोलावून घ्या जपाहून. अहो ना, तोंडाची खेळायचे दिवस तुमचे, आणि अशा बाजारपणात हक्काचा मुलगा आणि सून सोबत तिला हवेच. अजयला म्हणा, भरपूर पैसा कमवला असशील तू, आता जरा आईवडिलांकडेही लक्ष दे. आईवडिलांच्या म्हातारपणात मुलाने सेवा नाही करायची तर कोण करायची? आजकाल भेटायला येणारी सगळी मंडळी छगनरावांना हाच सल्ला देत होती. अहो, असं एकदम सोडून कसं चालेल? सुनबाई पण नोकरी करते, दोघेही भरपूर पैसे पाठवतात आम्हाला. त्यांचं कर्तव्य ते पार पाडतात. अहो छगनराव, पैशाचं काय करायचंय? तुमचं पेन्शनचं पुरेसं असेल तुम्हाला, पण बघताना तुमचे काय हाल होत आहेत. घरात मुलगा सून असले की आजारपणे सुसह्य होत. आमच्या ओमला पण अमेरिकेत नोकरी मिळत होती, पण आम्ही जाऊ दिलं नाही. असू देत, कमी पगार, पण आज मुलगा, सून आणि नातवंडांनी घर कसं भरलेलं वाटतं. ही गोष्ट तर खरंच होती. छगनरावांनाही ते पटत नव्हतं असं नाही, पण अजयला नोकरी सोडून भारतात हे असं सांगायला त्यांचं मन धजावत नव्हतं. बरेच उपदेश करून परिचित निघून गेले. ते गेल्यावर शांताबाई म्हणाल्या, मलाही वाटतंय अजयला बोलावून घ्यावं. माझं काही आता खरं राहिलेलं नाही. कधी देव उचलेल त्याचा नेम नाही. मुलगा नातवंड समोर असली तर कमीत कमी समाधानाने तरी डोळे मिटेन. असं का म्हणतेस? आत्ताशी 60 गाठली आहेस तू. इतक्यात मरणाच्या गोष्टी कशाला? अजून 4 धाम यात्रा बाकी आहे आपली. मुलगा असून समोर असले तर कशाला हवा 4 धाम? तुम्ही खरंच त्याला बोलावून घ्या. छगनरावांनी बायकोच्या समाधानासाठी मान डोलावली. रात्री 9 वाजता अजयचाच फोन आला. तो फोन पाहून छगनराव शांताबाईंना म्हणाले, दादाचा फोन आहे. भारतात येण्याबद्दल त्याला बोलू नको. फार बिझी असतो तो, उगीच त्याला टेन्शन घेऊ नकोस. शांताबाईंनी मान डोलावली. अजयशी बोलणं झाल्यावर त्यांनी मोबाईल छगनरावांकडे दिला. तू बोल दादा, कसं चालू आहे तुझं? माझं काय, नेहमीच बिझी शेड्यूल. तुमची तब्येत बरी आहे ना? आईचं फार करावं लागतं ना हो तुम्हाला. त्याने तसं विचारल्यावर छगनरावांना एकदम गहिवरून आलं. पण ते स्वतःला सावरून म्हणाले, चालायचं दादा, आता आमची वय झाली, दुखणी खुपणी सुरूच राहणार. फार वाईट वाटतं हो मला. मी तिथे असतो तर तुमच्या दोघांचा आजार पण सांभाळू शकलो असतो, पण काय करणार, इलाज नाही. असो, मी प्रयत्न करतोय येत्या 10 दिवसात भारतात यायचं. पण नक्की सांगता येत नाही. मागे आई महिनाभर बेडवर होती तेव्हाही मी येऊ शकलो नाही. यावेळी तरी प्रयत्न करतो. अजय नेहमी येतोय तो म्हणतो, पण येत नाही. हा नेहमीचा अनुभव होता. त्यामुळे छगनराव यावर काहीच बोलले नाही.
जुजबी आणि औपचारिक बोलून त्यांनी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नेहाचा फोन आला. बाबा, मला तिकडे यायची खूप इच्छा आहे हो, पण तुम्ही बघताय सध्या रेल्वे आणि बसेसला किती गर्दी असते. कोल्हापूर नाशिकला बिना रिझर्वेशन यायचं किती त्रासदायक आहे हे तुम्हाला माहितीच आहे. तेव्हा यावेळी थोडं ॲडजस्ट करून घ्या. पुढच्या वेळी मी नक्की येईन. सॉरी हा बाबा. छगनराव काय बोलणार होते. शेवटचा आधार गेला याचा त्यांना मनस्वी दुःख झालं. ठीक आहे बेटा, आता ते नेहमीच झाल्यावर तू तरी किती वेळ येणार. बरं, डॉक्टर आलेत, मी कळवतो तुला आईच्या तब्येतीबद्दल. तिच्या प्रतिसादाची वाट न पाहता त्यांनी कॉल कट केला. 5 दिवसांनी शांताबाईंना डिस्चार्ज मिळाला. छगनरावांनी डॉक्टरांशी बोलून तो घेतला. घर आणि हॉस्पिटल दोन्हींचा मेळ बसवता बसवता ते पार थकून गेले होते. अजून काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहिलो तर आपणच आजारी पडू असं त्यांना वाटू लागलं. 12 दिवसांनी अजयचा फोन आला. 1-2 दिवसांनी भारतात येतोय असं म्हणाला. नेहमीप्रमाणे सुनबाई नातवंडे येणार नाहीत हे त्यांनी गृहीत धरलं होतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्याबद्दल विचारलं नाही. दादा 3 वर्षांनी येतोय हे काय कमी होतं. नाही म्हणायला त्यांना आणि शांताबाईंना दोघांनाही खूप आनंद झाला. दादा आला तरी 3-4 दिवसांपेक्षा जास्त राहणार नाही याची त्यांना कल्पना होती. त्यातले 2 दिवस नातेवाईक आणि मित्रांना भेटण्यातच जाणार होते. त्यांच्या वाट्याला तो फार कमी येणार होता, पण हरकत नव्हती. आईला भेटायला येतोय हेच खूप होतं. अशक्तपणा वाटत असूनही शांताबाईंनी त्याला आवडणारे खारे गोड पदार्थ करून ठेवले. छगनरावांनीही त्याला आवडणाऱ्या भाज्या घरात आणून ठेवल्या. 2 दिवसांनी सकाळी बेल वाजल्यावर छगनरावांनी दरवाजा उघडला. समोर पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला. अजयसोबत त्याची बायको सुप्रिया पण होती आणि सोबतच नातवंडांना पाहून छगनराव हरकूनच गेले. या या आत या. खूप मोठं सरप्राईज दिलं दादा. सगळ्यांनाच घेऊन येशील असं वाटत नव्हतं. मुलाला मिठी मारत म्हणाले. शांताबाईंनी बाहेर येऊन नातवंडांना जवळ घेतलं. अहो आई, दवाखान्यात असताना स्नेहाताईंचा फोन आला होता. मला ती खूप रागावली. आई बाबांना अशा म्हातारपणात एकटं सोडलं वगैरे वगैरे. खरं तर आई बाबा, मला आणि सुप्रियाला सुद्धा तुमची खूप आठवण येते. या वयात आम्ही तुम्हाला सांभाळायला पाहिजे असं आम्हालाही वाटतं, पण जपानमध्ये राहून ते शक्य नाही. किंवा मग तुम्ही जपानमध्ये आलात तर शक्य आहे, पण तुम्हाला जपानमध्ये करमत नाही. तिथली लाईफस्टाईल तुम्हाला आवडत नाही. म्हणून मग आम्ही दोघांनी एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय. दोघांनी त्याला एकदमच विचारलं. आम्ही भारतात शिफ्ट व्हायचं ठरवलंय, कायमचं. काय म्हणतोस काय, खरंच. विश्वास न बसून छगनरावांनी विचारलं. हो बाबा, खरंच आम्ही तसा निर्णय घेतलाय. तुम्हा दोघांना अशा अवतार वयात एकटं सोडून आम्हालाही बरं वाटेना, म्हणून आम्ही असं ठरवलं. शेवटी मुलगा म्हणून माझीही काही कर्तव्य आहेतच ना. त्यांच्या या बोलण्यावर शांताबाईंनी भरून आलं. त्यांनी त्याला आनंदाने मिठी मारली. पण तुझ्या नोकरीचं काय, सुनबाईंच्या नोकरीचं काय, छगनरावांनी विचारलं. मला पुण्यात एक जॉब मिळतोय. सुरुवातीला 50,000 देणार आहेत, मग पुढे बघू. सुप्रियाचा म्हणाल तर तिला तुमच्या सेवेत ठेवायचा विचार आहे. मुलांचे शिक्षणसुद्धा आहेत, त्यांच्याकडे तिला लक्ष देता येईल. मात्र तुम्हालाही आमच्याबरोबर पुण्याला शिफ्ट व्हावं लागेल. मी पुण्यात एक बंगला बघतोय, तिथेच आपण सगळे राहू. तुम्हाला वाटलं ते हे घर विकून टाका किंवा भाड्याने द्या, तो तुमचा प्रश्न आहे. आम्ही त्यात दखल देणार नाही. नाशिकमधला एवढा मोठा बंगला सोडून पुण्याला जायच्या कल्पनेने छगनराव दुःखी झाले. पण मुलगा असून नातवंडांबरोबर राहण्यात हे मोठे सुख होतं, हे त्यांना घालवायचं नव्हतं. चालेल, आपण भाड्याने देऊ, नातवांना जवळ घेऊन ते म्हणाले. त्यांनी सुप्रियाकडे पाहिलं. ती मात्र या निर्णयाने खुश दिसत नव्हती. साहजिकच होतं. जपानमधल्या लठ्ठ पगाराच्या नोकरी आणि स्थिर स्थावर झालेले एक चांगलं आयुष्य सोडून भारतात येणारं कोणालाही आवडणार नव्हतं. आजपर्यंत असं उदाहरण फारच कमी, म्हणजे लाखात एक असंच असेल.
अजय आईवडिलांच्या प्रेमापोटी एवढा मोठा त्याग करायला तयार झाला होता आणि त्याबद्दल छगनरावांना अजयचा अभिमान वाटत होता. संध्याकाळी अजय बायको मुलांसह त्यांच्या मित्राकडे गेला. शांताबाई सगळ्यांसाठी स्वयंपाक करत गुंतल्या होत्या. छगनराव टी व्हीवरच्या बातम्या पाहत बसले होते. मुलगा आल्यामुळे प्रकारची तृप्ती समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. मोबाईल वाजला म्हणून त्यांनी टीव्हीचा आवाज कमी करून मोबाईल उचलला. जाधवांचा फोन होता. त्यांचा मुलगाही जपानमध्ये अजयच्याच कंपनीत होता. काय मग छगनराव, सध्या खुश असाल मुलगा आणि नातवंडे आल्यामुळे? हो तर अहो, बऱ्याच वर्षांनी त्यांना भेटायला मिळालं. व्हिडिओ कॉलमुळे आजकाल व्हर्च्युअल भेट होतेच म्हणा, पण प्रत्यक्षातल्या भेटीची मजाच वेगळी. आमचा ओम म्हणत होता अजय जपान सोडून भारतात चाललाय. खरं आहे का ते? हो खरं आहे. पुण्यात जॉब बघितलाय त्याने. तिथे घर मिळालं की येणार आहे जॉब सोडून. छगनरावांच्या बोलण्यातून आनंद ओसांडून वाहत होता. अहो छगनराव, फार मोठी चूक करतोय अजय. तुम्हाला त्यांनी सांगितलं की नाही मला माहीत नाही, पण ओम सांगत होता की कंपनीच्या मॅनेजमेंटने अजयच्या परफॉर्मन्सवर खुश होऊन त्याला पार्टनरशिप ऑफर केली आहे. एक मराठी मुलगा जपानमधल्या कंपनीचा मालक बनतो. छगनराव, केवढी अभिमानाची गोष्ट आहे ही. त्या ऑफरमुळे अजय अब्जोपती बनणार आहे. अब्जोपती. तुमची सुनबाई तिथल्या एका कॉलेजमध्ये लठ्ठ पगारावर नोकरी करते. एवढं ऐश्वर, एवढा सन्मान सोडून अजय भारतात येतोय 50,000च्या फडतूस नोकरीवर, आणि ते कशासाठी? आईवडिलांची काळजी घेणारं कोणी नाही म्हणून. अहो छगनराव, आपण आता पिकली पानं. कधी पण गळून पडणाऱ्याचा नेम नाही. अशा जीर्ण झालेल्या पानांसाठी आपल्या मुलांनी आपला स्वर्ग सोडून यावं, हे तुम्हाला तरी पटतंय का? छगनराव, तुम्हाला एक मुलगी तरी आहे. ओम तर माझा एकुलता एक काळजाचा तुकडा, पण त्याच्या प्रगतीसाठी मी काळजावर दगड ठेवलाच आहे ना. छगनराव कानात प्राण आणून जाधवांचं बोलणं ऐकत होते. अजय ने आपल्याला का सांगितलं नाही बरं? आपण त्यांचा निर्णय बदलू म्हणून? सुनबाई नाराज दिसत होती. ती याच कारणाने तर नव्हे? हे ऐकताच छगनराव जाधवांनी विचारलं. हो हो ऐकतोय ना. अजय खरंच काही बोलला नाही हो आम्हाला. तुम्ही विचारा त्याला याबद्दल. तुम्हाला माहीत असेलच, अजयची कंपनी जपानमधली नावाजलेली कंपनी आहे. विचार करा, एवढा मोठा बहुमान मिळतो तुमच्या मुलाला. माझं असं म्हणणं आहे की तुम्हीच का नाही त्यांच्याकडे जाऊन राहात? तो बोलवतोय हो आम्हाला, पण आम्हालाच आमचं घर, आमचे नातेवाईक, आमचा देश सोडावंसं वाटत नाही. मागे एकदा गेलो होतो आम्ही त्यांच्याकडे. चांगले महिनाभर होतो तिथे, पण करमत नव्हतं आम्हाला. कधी एकदा मायदेशी परततो असं होऊन गेलो होतो. ज्या गावात, ज्या देशात आमचा जन्म झाला तिथे राहण्याचे मोठे झालो, त्या मातीत आमची एक पाळमळ आहे. ती तोडून एका वेगळ्या संस्कृतीला, परक्या देशात जायला, त्या देशाला आपलं म्हणायला मन तयार होत नाही. काय करणार इथे? चुकतो आपण, आणि मग आपल्या मुलांनाही संभ्रमात टाकतो. सुख, समाधान, करिअर, पैसा की आपल्या आईवडील, आपला देश यांची निवड करणे त्यांना अवघड होऊन बसतं. ठीक आहे, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. शेवटी अजय तुमचा मुलगा आहे. आणि जाधवांनी फोन ठेवला. छगनरावांचा चेहरा आता गोंधळाच्या रेषांनी व्यापून टाकला होता. काय योग्य आहे ते, काय अयोग्य हे त्यांना समजत नव्हतं. काय झालं? कुणाचा फोन होता? शांताबाईंनी विचारलं. छगनराव नेहमीप्रमाणे त्यांना जाधव काय म्हणाले त्याचा त्यांनी शब्द सांगितला. अरे बाप रे दादा, आपल्याला तसं काही बोलला नाही. तसं जर असेल तर आपण त्याच्या प्रगतीच्या आड येऊ नये असं मला वाटतं. छगनराव काही बोलले नाहीत. त्यांच्या मनातला गोंधळ काही कमी होत नव्हता. रात्री अजय आला. जेवण झाल्यानंतर छगनरावांनी त्याला जाधवांचा फोन आल्याचा आणि त्यांना मिळालेल्या ऑफरबद्दल सांगितलं. हो बाबा, ही बातमी खरी आहे. खूप चांगली ऑफर आहे. विशेष म्हणजे कंपनीचे मालक आता म्हातारे झालेत. त्यांना मुलबाळ नाही, हे मलाच आपल्या मुलगा मानतात. त्यांचा पश्चात मी त्यांच्या कंपनीचा मालक होईल अशी परिस्थिती आहे. पण बाबा, तुमचीही आता वय झालेत. म्हातारपणात मी तुमची सेवा नाही करायची तर कोणी करायची? काही वर्षांनी संधी मिळाली तर मी आपल्या देशात एक कंपनी सुरू करू शकेन असा विश्वास मला आहे. म्हणून मी हा निर्णय घेतलाय. आमची काळजी करू नकोस दादा, शांताबाई म्हणाल्या. आमचं काय, आज आहे उद्या नाही. आमच्यासाठी तू ही सुवर्णसंधी वाया घालवू नकोस. बरोबर म्हणते तुझी आई दादा.
छगनराव मध्येच म्हणाले. जपानसारखी प्रगती करण्यासाठी तुला इथं खूप संघर्ष करावा लागेल. इथला भ्रष्टाचार, पाय मागे ओढणारी माणसं तुला सहजासहजी उत्कर्षाकडे पोहोचू देणार नाहीत. आणि आमचं म्हणशील तर आम्ही एखादा माणूस ठेवून घेऊ. गावाकडे मिळेल एखादा माणूस, तो घेईल आमची काळजी. स्वयंपाकाला आणि इतर घरकामाला बाई आहेच की आपल्याकडे. पण बाबा, बाहेरची माणसे शेवटी बाहेरची असतात. ती फक्त पैशासाठी काम करत असतात. त्यात आपुलकी, प्रेम वगैरे काही नसतो. छगनरावांनी त्यांच्या खांद्यावर थोपटला आणि म्हणाले, किती काळजी करशील आमची. जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला शेवटी एक ना एक दिवस जायचं आहे. त्यांच्या गळ्यात हात टाकून अजय म्हणाला, असं नका म्हणू बाबा. तुम्हाला अजून खूप जगायचंय. शांताबाईंचे डोळे पाणावले. पदराने डोळे पुसत त्या म्हणाल्या, दादा जा तू परत जपानला. आम्ही तुझ्या प्रगतीच्या आड येणार नाही. तुझा अभिमान वाटतो आम्हाला. ठीक आहे, मी जाईन. पण तुम्ही दोघं मला वचन द्या, तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणार नाही आणि काही झालं तरी मला लगेच कळवाल. मान्य आहे की मला इथे यायला आणि अडचणी येतात, पण मला तुम्ही आपलं समजताय याचं तर मला समाधान मिळेल. यावेळी आईच्या आजारपणाचा तुम्ही मला कळवलं नाही. मला स्नेहाताईकडून बरं बाबा कळवत जाऊ. छगनरावांनी परत एकदा त्याच्या पाठीवर थाप मारली. थाप मारता मारता त्यांची नजर सुनबाईकडे गेली. तिच्या चेहऱ्यावरची नाराजी जाऊन आता चांगलं हास्य फुललं होतं. अजयला जपानला जाऊन आता महिना उलटला होता. त्यांच्या आग्रहाखातर तर छगनरावांनी त्यांच्या गावाकडून आणलेला माणूस काहीच काम न करता बसून असायचा. एक दिवस छगनरावांच्या पॅन्टच्या खिशातून पैसे चोरताना शांताबाईंनी त्याला रंगेहात पकडल्यामुळे छगनरावांनी त्याला हाकलून दिलं. एक दिवस छगनरावांना सणसणून ताप भरला. शरीरातले सांधे दुखायला लागले. परिस्थिती इतकी टोकाला गेली की त्यांना हातपायाच्या हालचाल सुद्धा करता येणार. कामवाल्या बाईंना मुलाच्या मदतीने त्यांना दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी वेगवेगळ्या तपासण्या केल्या आणि छगनरावांना स्वाईन फ्लू झाल्याचं निदान केलं. छगनरावांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणाऱ्या व्यतिरिक्त पर्याय उरला नाही. 3 मजले चढून शांताबाई छगनरावांसाठी डबा घेऊन आल्या. हॉस्पिटलची लिफ्ट 2 दिवसांपासून बंद पडली होती. जिन्याची एक एक पायरी चढताना त्यांचा जीव जात होता. 2 ठिकाणी बसत आणि थापा टाकत कशाबशा या छगनरावांच्या रूमपर्यंत पोहोचल्या. छगनराव पलंगावर वेदनांनी विवळत पडून होते. सलाईन सुरू होते. आज मी तुम्हाला किती वेळा सांगितले की तुम्ही यांच्यापासून दूर राहा, नाही तर तुम्हाला स्वाईन फ्लू व्हायला वेळ लागणार नाही. डॉक्टरांनी रूममध्ये आल्या आणि शांताबाईंना रागवल्या. अहो, घरात दुसरं कोणीच नाहीये. त्यांना एकटं सोडून कसं चालेल? मलाच करावं लागणार ना. डॉक्टरांनी छगनरावांना तपासणारा आजीने मान हलवली. तुम्ही मुलाला नाही तर एखाद्या नातेवाईकाला बोलावून घ्या. मुलगा जपानमध्ये आणि मुलगी कोल्हापूरमध्ये असते. नातेवाईकांना वेळ नाही. सांगा कोणाला बोलावू. डॉक्टर शांत राहिले. मग छगनरावांना तपासून म्हणाले, मला तुमची काळजी वाटते म्हणून बोललो. अशा परिस्थितीत तुम्ही फिट राहणं फार महत्त्वाचं आहे असं बोलून ते निघून गेले. अजयला फोन करून बोलवावं का असा त्यांच्या मनात विचार आला, पण तो त्यांनी खोडून लावला. मुलीला फोन करण्यासाठी त्यांनी मोबाईल उचलला, पण तिला असं वारंवार बोलावणं योग्य नाही असा विचार करून तो ठेवून दिला. थकल्यामुळे त्यांना झोप लागली. संध्याकाळी छगनरावांनी त्यांना पाण्यासाठी हाक मारली तेव्हा त्यांना जाग आली. त्यांचं अंग दुखत होतं. कसं बसं त्यांनी छगनरावांना पाणी दिलं आणि त्या दपकन पलंगावर आडव्या झाल्या. कसं कसं होतं म्हणून त्यांनी सहज गळ्याला हात लावला आणि त्या दचकल्या. त्यांना सांगून ताप आला. काय झालं? छगनरावांनी क्षीण आवाजात विचारलं. अहो, मला ताप भरलाय, त्यांनी थरथरत्या आवाजात उत्तर दिलं. दोघांनी एकमेकांकडे काळजीने पाहिलं. दोघांच्या नजरेत आता काय करायचं हा प्रश्न तर होताच. शिवाय दादाला जपानला परत पाठवणं आपण फार मोठी चूक केली याची जाणीव ही स्पष्ट दिसत होती. अशी या परिस्थितीत त्या वयोवृद्धांनी काय करावे? खरंच खूप गहन प्रश्न आहे. जर ती मुलं इथं असती तर आई वडिलांवर ही वेळ आलीच नसती. आई वडिलांनी स्वतःचा विचार न करता मुलांचा विचार केला. पण आता शेवटच्या क्षणी जेव्हा आई वडिलांना आपल्या मुलांची गरज असते तेव्हाच मुलं त्यांच्यासोबत नव्हे. तुम्हाला काय वाटते की वडिलांनी मुलांना जर मुलांनी पाठवले नसते तर आई वडिलांवर ही वेळ आलीच नसती. आई वडील आणि मुलं एकमेकांसोबत व्यवस्थित राहिले असते आणि वेळेला आपल्या मुलांशिवाय आपले कोणीही नसते. हे प्रत्येक आई वडिलांनी लक्षात ठेवावे आणि आपलं वय झाल्याच्या नंतर आपल्या मुलांना आपल्यासोबतच राहायला बोलावून घ्यावे किंवा त्यांनी आपल्या मुलांसोबत राहायला जावे असे मला वाटते. धन्यवाद.